सत्यनारायण तिसरा अध्याय समाप्त झाला. बोला पुंडलिक वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरनाथ भगवान की जय. सत्यनारायण महाराज की जय. अध्याय चौथा सुप्रसाद मुनी हो. मी आणखी सत्य कथा सांगतो. आता ते ऐकावी. पूर्वी मग त्या साधन एक नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणून सत्यवृत्तीने संन्यास वेश धारण केला व त्या साधू आलेला म्हणाले, हे साधू, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेले 2 वाणे त्यांना उपहासाने म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव पाहिजे आहे म्हणून विचारत काय? पण आमची नौका पाला आणि पाचोळ्याने भरलेली आहे. ते असे भाषण करून भगवान म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो. असे म्हणतात तीरावर पडून बसले. एवढे साधून पाहिले तो हलकून नौका पाण्यावर जास्त गेले. त्याबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पाला आणि पाचोळ्याने भरली दिसली. तो बहुत शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावाई म्हणाला, महाराज, उगाच शोक करू नका. त्या संन्यासाच्या शपमुळेच हे सर्व काय झाले आहे. आपण त्याला शरण जाऊया. जावयाचे बोलणं ऐकून साधू संन्यासाकडे गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, आज मी कोठे गेलो, मला क्षमा करावी. तेव्हा संन्यासी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस. माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे सर्व दुःख प्राप्त झाले. तर उत्सवावर साधने देऊन भगवान तुम्ही झाले. मग साधू नौके बघता त्याला नौका द्रव्याने पूर्ण भरली दिसली. काय तो आनंद झाला. ते था सांग पूजन केले. नंतर नौका पाण्यातून तो घरी नाच निघाला. आपल्या नगराजवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत आपल्या घरी पत्नीला कळण्याकरता म्हणून पाठवला. दूताने सांगितलं ऐकून साधूची बायको पती दर्शनासाठी बंधाऱ्यावर गेली. जाताना मुलीला म्हणजे कलावतीला सत्यनारायण पूजन कर असे होती काही गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाचे पूजन तर केले, पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थ आणि प्रसाद न घेता तशीच बंधाऱ्यावर गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यप्रभूंनी तिचा पती पाण्यात बुडाला. ती पण ते शोकीने वाहिली होऊन जमिनीवर पडली. भयभीत झालेल्या साधूने तिची पत्नी हा प्रकार पाहून अगदी आश्चर्यचकित झाले. घाबरूनही गेले होते. तर साधू म्हणाला, हे संकट टळेल तर मी स्वतःचे हा सांग भजन कर. हे ऐकताच दिनदळ आकाश म्हणाले, हे साधू, जे कन्या तीर्थ आणि प्रसादात त्याग करून पती दर्शनासाठी म्हणून बंधार राहिले आहे, त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन तीर्थ आणि प्रसाद घेऊन येईल तर तिला तिने संशय प्राप्त होईल. या आकाशाने एक तास केला घरी गेली. तिथे तिथं दर्शन केला व परत घरी आली. परत बंधारा आली. तो तिला जाऊ ते दृष्टीस पडला. मग ते सर अतिशय आनंद होऊन घरी गेले. मग तो साधूने प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायण पूजन करायला. या लोकात तो सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला. हरे नमः हरे नमः हरे नमः. येथे सर्वत्र सत्यनारायण कथेचा चौथा अध्याय समाप्त झाला. बोला पुंडलिक वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरनाथ भगवान की जय. सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 5वा सुप्रसाद मुनी हो. मी आणखी एक सत्यनारायणाची कथा सांगतो. आता त्या ऐकावी. पूर्वी अगत्याचा एक राजा गेला. एक दिवस मुर्ग्या म्हणजे शिकार करून करत असता वाटेत त्याला वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने सत्यनारायणाचे पूजन करत असत दिसले. परंतु तो राजा पुढे गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कार सुद्धा केला नाही. तर सुद्धा त्या राजापुढे सत्यनारायणाचा प्रसंग ठेवला. पण त्या राजाने सध्या आवेर केला नाही. तो फार दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे, धनधान्य, संपत्ती सर्व नाश पावली. ही सत्यनारायणाची अवकृपा जाऊन राजा पुन्हा त्या गवळाजवळ गेला व भक्तियुक्तांत करणारे त्याने सत्याने पूजन केले. त्यामुळे आगतच राजा धन, पुत्र, ऐश्वर यांनी पुन्हा संपूर्ण झाला. या लोकात तो सुखी झाला व शेवटी सत्यनारायण पुराणात गेला. जो कोणी अति दुर्लभ असे हे सत्यनारायणाचे व्रत करतो किंवा फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो तर सत्यनारायण धनधान्य वगैरे वस्तूचा लाभ होतो. दारिद्र्याला धन मिळते. बंधनात असतो तो बंधनापासून मुक्त होतो. भीतीग्रस्त असेल तो भीतीपासून मुक्त होतो. यात संशय नाही. त्याला इच्छित सर्व फल मिळते. त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होते. मुनी हो, असे सत्यनारायण मला सांगितले. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण जातात. या कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हाच एक सोपा उपाय आहे. हरे नमः हरे नमः हरे नमः. इथेच म्हटलं सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय समाप्त झाला. बोला पुंडलिक वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरनाथ भगवान की जय. सत्यनारायण महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. आरती घ्या जरा मागास
असं ठेवा. असं पोळी तिकडं पोळी तिकडं हे असं सत्यनारायणदा घेऊन मुळा नैवेद्य आणि तुला सापित खाद्य पहा नैवेद्यम अन्न महा नैवेद्यम सर्वयामी अंगावर कधी घेऊन हळदी घालून मग आरती बघा सत्यनारायण प्राणा आहे स्वापानाय सगळ्यांना इथं सोडायचं ओम प्राणा गोड पाणी घ्यायचं ओम प्राणाय स्वापानाय सगळ्यांना सर्वणे स्वाहा मध्ये प्रासवती करून नैवेद्यम ओम प्राणाय स्वापानाय सगळ्यांना सर्वणे स्वाहा उत्तरा पुष्पमात्र क्षाल मकर क्षाल सर्वे करत प्राथमिक वासत तेवढ्या पण गेला भोगीपतामुळे वारिक दक्षिणामध्ये महाफलांत नारिकेलादी महाफलदानांतर व्यामी इदं फलभयादेव सावितं प्रदस्तव तेन मे समलावार्थ देववेद जन्मजन्मी हरि नमस्तंत्रत्रैलोक्यं सुराजारिके महाफलदानांतर व्यामी नमस्कार मंगलार्तिक महाज्ञान दीपं दर्शयामि उभा कापूर हां कापूर काय आले इकडेच आहे इथंच आहे कुठं होतं याचं पाकिट आहे ते कापूस आहे कापूस आहे नाही इथं कापूर होतं बघितलं मी ते घातलं आतमध्ये हां हां कुठून बघायचं एक मिनिट अम्मा वजन जास्त आहे चौका असं ठेवावं लागतंय हे पकडती नाही एवढा निवांत काय टेन्शन तुम्ही कापडावरती घ्या तुम्ही आरती घ्या पूजेवरच्या आधी मला स्वतःला आरती ताट एक आणून द्या 2 ताटं स्टीलची एक आरती ठेवायला एक कारण भाजणार त्याला नंतर नाही एवढं नाही आरती जरा तुम दोनों इधर आओ नंतर छोटा